ग्रीन मॉर्निंग दोस्तों, स्वागत है आपका अपने ग्रीन प्लैनेट के यूट्यूब चैनल पर। नई वीडियोस के नोटिफिकेशन के लिए सब्सक्राइब बटन और बेल आइकन को दबाना ना भूलें। सर नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. मी सचिन साहेबराव गाडगे, चिकुर्डा, तालुका जिल्हा लातूर. आज तारीख आहे 9 जानेवारी 2026. या दिवशी आपण आपल्या यांच्या ऊसाच्या प्लॉटमध्ये आहोत. या ऊसाला सरांनी आपल्या ग्रीन प्लॅन कंपनीचे सेंद्रिय जैव खत वापरले. ज्यामध्ये काय काय वापरलं सर? आपण भूमी पॉवर, ब्रोम पोटॅश, प्रोम DAP, पोटॅश आणि प्रोम ग्रो DAP, नायट्रोकिंगच्या फवारणी झाली. ग्रो नायट्रोकिंग आणि एसटी पण यूज केलेला एस टी पण यूज केलेला आहे. तर या ऊसाची व्हरायटी आहे 1506. हरभऱ्यासाठी पण आपण एसटी यूज केली. एस टी यूज केलेला आहे. तर या ऊसाला तुम्ही ग्रीन प्लॅन कंपनी सेंद्रिय जैव खत वापरलो. हो. बरं, या ऊसाला व्हरायटी कुठली आहे? 15006. 15006. बघा, या ठिकाणी ऊस लावताना सरांनी बघू शकता की बऱ्याच शेतकऱ्याचं म्हणणं असतंय की ऊसामध्ये आंतरपीक घेतल्यानंतर ऊस चांगला येत नाही, बरोबर आहे? हो ना. तर या ठिकाणी मला सगळ्यात महत्त्वाचं अजून सर्व शेतकऱ्यांना सांगावं वाटतं की या ऊसामध्ये आंतरपीक हरभरा घेतलेला आहे, बरोबर आहे? या हरभऱ्याला त्यांनी आपले ग्रीन प्लॅन कंपनी सेंद्रिय जैव खत वापरलेत आणि फवारणी ग्रो नायट्रोकिंग झालेले आहे. तर या फुटवा आणि याची फुलाची संख्या बघू शकता, बरोबर आहे? ही एक झाड आहे सर. ही एकच तुम्हाला- उपसू नका, उपसू नका. नाही, काढून टाक. नाही नाही नका नका नाही, काय होत नाही. नका नका. ही एक झाड आहे एकच sir. झाड आहे. ही एक झाड एवढ्या साईजचं आहे. वाढ आणि फुटवे तुम्ही बघू शकता. वाढ फुटवे भरपूर झालेले आहेत. आणि याच ऊसाच्या बाजूला दुसऱ्या यांच्या भावाचा प्लॉट आहे, त्याला म्हणजे आंतरपीक काहीच घेतलेलं नाही. तर त्या ठिकाणी पण आपण जाणार आहोत. पण सर्वप्रथम या ठिकाणी आपल्याला डोकीचे शेतकरी नवीन आलेले आहेत. सर तुमचं नाव सांगा. राजभाऊ महादेव जोरात बोराडे. बोला, आवाज गेला पाहिजे. राजभाऊ महादेव बोराडे बोराडे. डोकी, हां, जिल्हा- तुम्ही हा, तालुका जिल्हा लातूर. हा. तुम्ही आज चिकोडा या ठिकाणी या ऊसाचा प्लॉट बघायला आलात, हो बरोबर आहे? हो. बुडापासून म्हणजे सरांचं सगळं काही ऊस बघितलं. टोटल ऊस सर किती आपला? नंबर एक आहे. 11 एकर ऊस आहे. 11 एकर ऊस आहे, उभा आहे तो. हो. आणि नवीन लावलेला 1 एकर ऊस आहे. तर दोन्ही ऊसामध्ये नेमकं तुम्हाला सांगण्यासारखा फरक काय वाटते? म्हणजे काय तुम्हाला बघितल्यानंतर काय जाणवतं? आता काय सांगू बुवा मी ह्याच्यातलं. तसं नाही, या ऊसाची वाढ. तुम्हाला आता नवीन प्लॉट मध्ये आहोत आपण. गावात या चांगला प्लॉट आहे बद्दलच ना. बोला. चांगला आहे की फुटवा, फुटवे किंवा त्याची फुटवा, quality. त्याची वाढ, त्याचा कलर कलरमध्ये. नंबर एक आहे. बरोबर आहे? हा. आणि किंवा सगळ्यात महत्वाचं आंतरपिकामुळं काही सरांच्या बाजूला दुसरं म्हणजे भावाचा यांचा प्लॉट आहे. ज्या प्लॉटला त्यांनी आपले खत वापरले, रासायनिक खत वापरले. तर त्या प्लॉटमध्ये काय फरक आहे? बोराडे साहेबाच्या तोंडून आपण ऐकू. या बोराडे साहेबाला वाटलं की काय सांगू. फुटवे किती सर, काय सांगता येईल का? कडालाच बघितलं आपण फुटवे तर 1 2 3 4 5 6 7 8 9 फुटवे, 10 फुटवे त्याला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हो 10. एका ऊसाला 10 फुटवे. 10 5 6 10 या. 5 आहे. या ठिकाणी इथंच म्हणजे बाजूला 2 महिने झालेले आहे ऊसाचं. माझ्या उजव्या हाताला व्हरायटी तीच आहे, पण या ठिकाणी रासायनिक खत वापरले आणि डाव्या हाताला आपल्या ग्रीन प्लॅन कंपनी सेंद्रिय जैव खत वापरले. त्याला फक्त फुटवा मध्ये कमी बांध आहे. आहे. हा, बाबा या इकडे. फुटवाच नाही गेला. या की इकडे. लावताना सुद्धा फक्त एकाला 2 दिवसाचा फरक आहे, बरोबर आहे? हो 2 दिवसाचा. 2 दिवसाचा फरक आहे. तर हा ऊस तुम्ही बघू शकता, याच्यामध्ये आंतरपीक काहीच नाही आहे. पाठीमागे दाखवा सर. याच्यामध्ये आंतरपीक कसलंच कुठलंच काही नाही. तरी या ऊसाची क्वालिटी आणि क्वांटिटी आणि फुटवा काय वाटतं बोराडे साहेब? या इकडे. काळोखीला बी आपल्यापेक्षा कमीच आहे याची काळोखी, पानांची काळोखी. काय वाटतंय? कलर नाही, फुटवा कमी आहे. काय वाटायला? हां, कलर नाही, फुटवा कमी आहे. बघा सर, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं इथलं एक पान घेतो, दाखवलं. हा, काढा. या दोन्ही पानामध्ये का फरक आहे? पानाची साईज. पान घेताना इथलं पण 2च नंबरचं पान काढलेलं आहे, इथलं पण 2च नंबरचं पान काढलेलं आहे. पानाची लांबी आणि पानाची जाडी जर पानामध्ये बघितलं आपण सेंटीमीटरमध्ये फरक पडतो. शिरामध्ये फरक आहे. आणि पाठीमागल्या शिरामध्ये जर बघितलं आपण, आता दोन्ही शिरामध्ये बघू शकता. डाव्या हातामध्ये ग्रीन प्लॅन कंपनीचे खत औषध वापरलेत, उजव्या हातामध्ये रासायनिक खत वापरले. फरक आहे का साहेब? या इकडे. हा, फरक आहे. इतर शेतकऱ्यासाठी काय नाही, बाकीचे शेतकरी वापरावं नाही वापरावं? वापरावं लागतं सगळ्या शेतकऱ्यांना. हां, सगळ्या शेतकऱ्यांना वापरायचं. कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न आहे. हा. सर आपल्याला किती खर्च आला ऊसाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत काय सांगता येईल का? त्या पाठीमागच्या ऊसाला उभा आहे तो, त्या ऊसाला पूर्ण आपला म्हणजे त्याला थोडा रासायनिक आणि रासायनिकचा आपलं organic. जैविक दोन्ही यूज केलेला आहे. जवळपास 12,000च्या आसपास खर्च आला. 12 ते 15,000 रुपये एकरी खर्च झालेला आहे, 12,000. बरोबर आहे? आपल्या ग्रीन प्लॅन कंपनीच्या फक्त 4 बॅग टाकलेत.
म्हणजे आपला खर्च आला फक्त 8,800 रुपये. बाकी समजा रासायनिकचं सुपर दाणेदार 10-20 जोडून घेतलेलं आहे, कारण 12 किलो पुरत नाही, मग टाकण्यासाठी मिश्र घेतलेलं आहे. मिश्र खत टाकून एक 4 फवारण्या केलेले आहेत आपण. खत वापरून समाधानी आहो. हां इतर शेतकऱ्यासाठी काय मेसेज तुम्हाला काय वाटतं या ठिकाणी बघितल्यावर? नाही पण इथं प्लॉटवर बघितलं ना तुम्ही, तुमचं स्वतः नाही, इथं प्लॉट आहे. शेतकऱ्यांनी फक्त ग्रीन प्लॅनेटचेच प्रोडक्ट यूज करून आपल्या शेतातील उत्पन्नात भरभराटीने आपलं चांगल्या पद्धतीने वाढ करून घ्यावी आपलं उत्पन्न.